मुळामध्ये महाविकास आघाडी हे करण्यासंदर्भात आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आहेर असतील, आदित्य शिरोडकर साहेब असतील, यांनी सर्वांनी सांगितलेले आहे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला सोडून आपण सर्वांशी निवडणुकीमध्ये हातमिळवणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आजची पहिली बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। या बैठकीला जो काही निर्णय असेल ते तुम्हाला आम्ही वेळोवेळी कळवत जाऊ, पण आत्ता तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ह्या निवडणुका लढणार आहोत। त्यासाठी आज पहिल्यांदा बैठक बसलेली आहे आणि बाकी संजय भाऊ मोरे काही सांगतील। सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरातील महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसलेले आहेत। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कशी रणनीती आखावी, भाजपचा उधळलेला रथ जो लोकांच्या हिताचा नसलेला तो कसा रोखायचा, यासाठी आजपासून आम्ही एकत्र बसतोय। लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढलो, पुढे गेलो, पण हे भ्रष्टाचारी भाजपने निवडणूक कशी हाताळली आणि लोकांची मतं कशी पळवली हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे। तुमचं या ठिकाणी स्वागत करताना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो। आज पहिली औपचारिक बैठक आहे महापालिकेच्या दृष्टीनं। उद्यापासून आम्ही ज्या जागा लढवल्यात, जिंकल्या आहेत, 2 नंबरला कोणी आहेत, कोणाची कशी टक्केवारी मताची आहे या विषयावर कागदोपत्री चर्चा करून जागा वाटपचं सूत्र आम्ही जाहीर करू। भाजपला सोडून इतर सर्व मंडळी, सर्व पक्ष एकत्र कशी येतील आणि भाजपला कसं थांबवता येईल हीच रणनीती आमची असणार आहे। त्या दृष्टीने आम्ही आता पुढे निघालो आहोत। आपले काही प्रश्न असेल तर सांगा। महाविकास आघाडीबरोबर चर्चा करा असं स्पष्ट सांगितलंय। महाविकास आघाडी आमची अस्तित्वात आहेच। जी आमची सत्ता महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली तेव्हापासून महाविकास अस्तित्वात आहे, ती आजपर्यंत आहेच। त्याला कुठेही आमचा छेद मिळालेला नाही आहे असे प्रश्न कृपया आपण करू नये। त्या संदर्भातच आता या चर्चा वगैरे चाललेल्या आहेत। मनसेला सोबत घ्यायची गाडी आता पहिली ओरिजिनल आमची महाविकास आघाडी आहे ते म्हणून आम्ही बसतोय। त्यानंतर ह्या महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतील त्याच्यामध्ये आणखीन कुठले समविचारी पक्ष घ्यायचे किंवा नाही घ्यायचे या संदर्भातला निर्णय हा प्रदेश आणि देश स्तरावर होईल। शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे, आमचाही पक्ष या ठिकाणी राज्यात आणि देशामध्ये कामकाज करतो। त्याच्यामुळे वरिष्ठांचे जे आदेश येतील किंवा पार्टी सुप्रीमोचे जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढच्या बैठकांमध्ये कुणाला सहभागी करून घ्यायचं याचा निर्णय घेतला जाईल। हो, काल मनसे आमच्या ऑफिसला आले, औपचारिक कॉफी बरोबर आमची गरमागरम कॉफी छान झाली। वातावरण आम्ही पुणे शहरातलं गरम केलंय, पण इथून पुढचं जागा वाटप कसं असेल, वरच्यांचा आदेश काय असेल, भाजपच्या मगाशीच म्हणल्याप्रमाणे त्यांना जर रोखायचं असेल तर या विचारांनी जे एकत्र येतील त्या सगळ्यांना सोबत आम्ही घेऊन जाणार आहोत। मग त्याचं सूत्र कसं ठरवायचं हे आम्ही एकदा पुण्यात ठरवू आणि मग वरिष्ठांशी बोलून त्याचं फायनल करू। वेळोवेळी आम्ही तुमच्या समोर येऊन हे सगळं मांडू। त्यांना विचारता का आम्हाला? नाही, प्रश्न कोणाला विचारता तुम्ही? नाही, काँग्रेसचा प्रश्न त्यांना विचारताय का मला विचारताय? सर्वप्रथम राज्य सरकारमध्ये आमचे जे काही प्रदेश काँग्रेस कमिटी आहे त्यांनी शहर लेवलवर प्रत्येक शहरामध्ये आपापल्या स्थानिक ॲडजस्टमेंटप्रमाणे निर्णय घ्यावा। पण एक लाईनमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आहेत की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये, त्या भ्रष्ट विचारसरणीच्या विरोधामध्ये जे पक्ष भाजपच्या विरोधात लढण्यास तयार असतील त्या सर्वांची एक मोड बांधावी, एवढं एक मत आत्तापर्यंत आमचं आहे। मी तेच तुम्हाला सांगतो, हे चर्चा ज्या एकदा सुरू झाली त्या चर्चेअभावी आपल्याला फायदा होतो, तोटा होतो, किती अडचण। कारण तुम्हालाही माहिती वस्तुस्थिती सीट वाटपामध्ये येणार आहे। त्यावेळेला राष्ट्रवादी झालं, सेना झालं किंवा काँग्रेस झालं, सगळ्यांना तिघांना कम्फर्टेबल जे होईल त्याप्रमाणे आपल्या आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातनं आघाडी होईल। नाही, तेच सांगतोय ना, अजून तो वरचा निर्णय आहे, तो आमचा निर्णय नाही आहे। ओरिजिनल महाविकास आघाडीवरून पहिले बैठक आज संपन्न होऊ द्यात। त्याच्यानंतर याच्यामध्ये तिन्ही शहराध्यक्ष म्हणजे तिन्ही पक्षाचे नेते, आमचे सिनियर सुद्धा, नॉट ओनली शहराध्यक्ष, तिन्ही पक्षाचे सिनियर लीडर सुद्धा आणखीन आपल्याला याच्यामध्ये कुणाकुणाला सहभागी करून घ्यायचं आहे या संदर्भातल्या सूचना सांगतील। तो अजेंडा पहिला आपला आमचा आज कुठल्या जागा वाटप नाही तर जायचं पुढं कसं या संदर्भातली चर्चा आहे। पण हे सगळ्या जागा वाटपा संदर्भात तुम्ही जागा वाटप करताय, पण अनेक म्हणजे शिवसेनेचे असेल, काँग्रेसचे असेल, राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये चालले, जशी आउटगोईंग होती तशी इनकमिंग आहे का तुमच्याकडे? असं आहे ते तुम्हाला आगामी काळात कळेल। मुळात विषय असा आहे की ही महापालिकेची निवडणूक आहे। गेल्या वेळेस महापालिकेच्या निवडणुकीमध्ये
तब्बल 46 लोक आमचे वेगवेगळ्या पक्षाचे 46 माजी तत्कालीन नगरसेवक हे भाजपने घेतले होते. त्याच्यामुळं प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही ना काय होतं. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पण येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पहिलं आघाडीचं सूत्र ठरल्यानंतर खूप साऱ्या घडामोडी शहरात घडणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य प्रवेश नक्की दिसतील. आज मुख्यमंत्री पुण्यात आहेत, विविध विकास कामांचं उद्घाटन हे काय हे कशासाठी हे निवडणुका पार्श्वभूमीवरती आहे की रखडलेली असं आहे की मुळात मान्य अरविंद शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा संजयजी मोरे आणि गजानन तरपडे यांनी मागच्या काळात पत्र दिलेत. जे टेंडर फक्त आणि फक्त निवडणूक निधी करताना का वापरले जाणार आहेत, ज्याच्यातून 200 ते 300 कोटी रुपये भाजपला निवडणूक निधी मिळणार आहे, त्याचा आज भूमिपूजन आहे. पुणेकरांच्या भल्याचं कुठलंही भूमिपूजन नाही. मुख्यमंत्री एकीकडे पुणेकरांना फसवण्यासाठी येत आहेत, त्याचबरोबर याच टेंडरमधून साधारणतः आत्ताचे जे 3 टेंडरचं नका आज काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारणतः 300 कोटी रुपये हे संबंधित ठेकेदारांनी भाजपला निवडणूक निधी देण्याचं कबूल केलंय. अशा प्रकारे असल्यामुळं मला खात्री आहे की पुणेकरांच्या समोर आम्ही हे मुद्दे नेल्यानंतर भाजपचा खरा चेहरा नक्की उघड होईल. वास्तविक हा विषय आजच्या मुख्यमंत्री आज जे येत आहेत 3-3.5 हजार कोटीचे जे काही कामं एकाच दिवशी काढतात, हे इलेक्शन तोंडावर बघून हे सगळं काम चाललंय. पण मग मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपने हे उत्तर द्यायचं की 24/7ची योजना का नाही परिपूर्ण करता आली, त्याला निधी का नाही आली, स्मार्ट सिटी का गुंडाळलं गेलं तुम्ही, त्याचं उत्तर नाही. मेट्रो जे तुम्हाला परिपूर्ण करायची होती ती मेट्रो आत्तापर्यंत परिपूर्ण केली नाही. याचबरोबर अनेक विषय, एकच महत्त्वाचा विषय आता जसं बोललं, जनगणना करायची. जनगणनासाठी एक टेंडर काढलं किती कोटीचं, म्हणजे वृक्ष जनगणना म्हणजे झाडं मोजण्याचं काम 32 कोटी रुपये झाडं मोजण्यासाठी नवीन हद्दीतले, ते पण अजून त्याचा डीपी मान्य नसताना असे अनेक गोष्टी भ्रष्टाचार. माझं आमचं स्पष्ट मत आहे, भारतीय जनता पक्षाचे जेवढे आता सभागृह नेते होते, महापौर होते, प्रत्येक जण ठेकेदार झालेला आहे. तो कोणीही ठेकेदार नाही, तर हे प्रत्येक गोष्टीच्या भ्रष्टाचारामध्ये पार्टनर आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याची उत्तरं पहिली दिली पाहिजे की पहिल्या अर्धवट प्रोजेक्ट सोडून आता नवीन प्रोजेक्टकडे का वळताय. भाजपला जेवढा प्रखर विरोध करताय तेवढा केलं ना आंदोलनं केली आम्ही. अजून काय काय करायला पाहिजे तिकडे? आंदोलनं केली एवढी मोठ्या प्रमाणात. आंदोलनाच्या व्यतिरिक्त माणूस काय करू शकतो? कारण सत्ता एवढी ते पिसळलेले सारखं काम चालू आहे त्यांचं. जागा वाटप कसं असणार आहे तुमचं? नाही, अजून आता पहिली ही प्राथमिक बैठक आहे. जशी काल आम्ही मनसेबरोबर केली त्याच पद्धतीने आमची महाविकास आघाडी तर गेली. 2 निवडणूक ऑलरेडी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे ह्यातनं जे चांगलं होईल ते ना. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये ते बघू ना, महाविकास आघाडीवर पहिली चर्चा होईल. साधारण तिन्ही पक्षाला जागा वाटप सूत्र नका जे काय राहील या प्रकारची चर्चा होईल आणि याच्यानंतर पुढच्या 8-10 दिवसामध्ये हा विषय संपला. साधारणतः जानेवारी आजची बैठक हे धोरणांवरच आहे. म्हणजे सीट वाटपाला काय धोरणं असलं पाहिजे, क्रायटेरिया काय ठरवलं पाहिजे, कोणकोणत्या पक्षाला आपल्याबरोबर घेतले पाहिजेत, कोणत्या पक्षाला घेतल्यानंतर सीट वाटप कसेल, हे म्हणजे आजच्या तारखेला फक्त धोरण ठरेल. एकदा त्या धोरणावर सर्व पक्षाचे नेते मंडळींनी एकमत केलं की मग पुढं त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. अजेंडामध्ये आहेच ना, मनसेच नाही आहे, आधी 6 पक्ष आहेत अजून, त्या सगळ्या विषयावर चर्चा होणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की सत्ताधाऱ्यांना सोडून जेवढे आमच्याबरोबर येतील त्यांच्याबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत. मी काय म्हटलं, सत्ताधाऱ्यांच्या व्यतिरिक्त भाजप विरोधक त्यामुळं आप आला तरी आम्ही आमच्याबरोबर घेऊ, काय अडचण नाही. शेवटी आम्हाला संजीव भोणे जे म्हटल्याप्रमाणे त्याचा रथ उधळलेला आहे, त्याला कुठेतरी लगाम घालण्याचं काम करायचं आहे आम्हाला.